नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय तुळजापूर येथे. तुळजापूर हे जे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे, जे की प्रसिद्ध आहे तुळजाभवानी मातेसाठी. तर चला बघूया आपण तुळजापूरचे मंदिर कसे आहे. तर तुळजाभवानी मातेचे मंदिर हे एक 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. बरेचसे कपल्स लग्न झाल्यानंतर तुळजाभवानीला व्हिजिट करत असतात. तर चला बघूया. हा आहे मंदिर परिसर. मी एंट्री केली आहे छत्रपती शहाजीराजे प्रवेशद्वारातून. या मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत. एक जो दरवाजा आहे छत्रपती शहाजीराजे आणि दुसरा जो आहे राजमाता जिजाऊ. तर छत्रपती शहाजीराजे प्रवेशद्वारातून आपण एंट्री करतो आणि एक्झिट जेव्हा करतो तेव्हा राजमाता जिजाऊमधनं करतो. तर हा आहे मंदिर परिसर. तुम्हाला जर बॅग किंवा तुमचं लगेज चप्पल आपल्याला ठेवायची असेल तर मंदिरच्या ट्रस्टकडनं ऑलरेडी व्यवस्था केलेली आहे गेटवरतीच. तिथं आपण ठेवू शकता. इन्क्वायरीसाठी मदत कक्ष आहेत, तिथं पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. किंवा डोनेशन्स तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही डोनेशन देऊन एक रिसिप्ट घेऊ शकता. तर हा आहे मंदिर परिसर. मी मंदिर परिसरात एंट्री केलेली आहे. आपण बघू शकता बरेचसे भाविक आलेले आहेत दर्शनासाठी. आज बुधवार असल्यामुळं थोडी गर्दी कमी आहे. आपणास दिसतंय की बरेचसे रिसेंटली ज्यांचं लग्न झालेलं आहे तसे मॅरिड कपल्स दर्शनासाठी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता समोर. तर आता मी पोचलो आहे सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ. हे आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर. जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करत असतो तेव्हा डाव्या साईडला आपल्याला सिद्धिविनायक गणेश मंदिर लागतं. तर सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती. जनरली आपल्याला जे गणपती जे आहेत ते डाव्या सोंडेचा असतो, पण इथे सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती म्हणून आहे. तर मी दर्शन घेतले इथल्या गणपतीचे. तर तुम्ही बघू शकता हे आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर. आपल्याला इथनं दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करतो आहे. तर माझं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बरेचसे भाविक दर्शन घेत आहे. तर चला मग आपण जाऊया मंदिरात. तर हे आहे मंदिर परिसर. आता हे एक मेन प्रवेशद्वार आहे आणखी आतमध्ये गेल्यानंतर. तर आता मी पोचलो आहे मंदिरात प्रवेशद्वाराजवळ. याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट मंदिर परिसरात आपण एंट्री करतो आहे. आपल्याला दिसतंय की बरेचसे भाविक मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ आहेत. आतमध्ये आल्यानंतर मंदिर परिसर जो आहे ते खूप गजबजलेला आहे. ते जे पण आहे देवीचे जे नवस काय असतं ते आपण बघू शकतो. इथं कशा प्रकारे लोक देवीची पूजा करत आहे. हे आहे मंदिर. त्या बॅक साईडला एक मंदिर दिसते, ते तुळजाभवानी मातेचं मेन मंदिर आहे. पहिल्या डाव्या साईडनं एक दर्शनासाठी प्रवेशद्वार आहे. हा पूर्ण मंदिर परिसर आहे. हे जे पण भाविक आहेत हे हलगीच्या तालावर आपल्याला डान्स करताना दिसत आहेत. ते या साईडला पायऱ्या आहेत बसण्यासाठी जेव्हा पण देवीचा जेव्हा पण काही प्रोग्राम असतो तेव्हा. तर चला आपण जाऊया आता दर्शनासाठी. मी एंट्री केली आतमध्ये. 2 मार्ग आहेत, मुखदर्शन आणि धम्मदर्शन. आपण जसं डाव्या साईडनी जेव्हा मंदिरात प्रवेश करतो दर्शनासाठी तर आपल्याला या मार्गे यावं लागेल. धर्मदर्शन व मुखदर्शन. इथे मंदिर परिसरामध्ये हे हत्ती आणि असे काही ठेवलेले आहेत रथ. मुखदर्शन मार्ग, धर्मदर्शन मार्ग. बुधवार असल्यामुळे गर्दी जास्त दिसली नाही.
त्यामुळे आमचं दर्शन लवकर झाले. आपण बघताय असे वेज आहेत, आपल्याला असल्या प्रकारे एंट्री करायची आहे मंदिरामध्ये. या सगळ्या रांगा पार करून आता मी पोचलोय शेवटी मेन रांगेमध्ये. आता आम्ही आतमध्ये इथनं आपल्याला एंट्री करायची आहे. मंदिरात पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आतमध्ये. जेव्हा नवरात्री किंवा जेव्हा आपण खूप गर्दी असते तेव्हा मंदिर ISO सर्टिफाईड आहे. पण बघू शकता मी दाखवलेला बोर्ड. तर इथनं आपण एंट्री करतो सगळं बॅरिकेड पास झाल्यानंतर. तर ह्या स्टेप्समधनं आपण डायरेक्ट आता मंदिरात जाणार आहोत. आपण बघू शकता रांगेमध्ये लहान मुलंसुद्धा थांबलेले आहेत. तर सिक्युरिटी पण अवेलेबल आहे. हा जो मंदिराच्या दर्शनासाठी जी रांग आहे ती अंडरग्राऊंड आहे. आपल्याला पूर्ण फिरून अंडरग्राऊंड फिरून येऊन मंदिरात दर्शनाला यावं लागते. तर आता आपण मंदिराच्या जवळजवळ पोचलो आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तर मी बाहेरनं मोबाईल इथपर्यंतच अलाउड आहे. तर मी इथपर्यंतच तुम्हाला दर्शन देऊ शकतो. तर हा आहे मंदिर, मेन मंदिर आहे. मंदिराचे हे स्तंभ आहेत, तुम्ही बघू शकता किती खूप जुनं असं मंदिर आहे. एकदम कोरीवकाम, नक्षीदार कोरीवकाम आहे. हे आहे तुळजाभवानी मातेचं मेन मंदिर दर्शन. आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे, बाहेरच्या परिसरात. तर बाहेर पण काही मंदिर आहेत. गणेश मंदिर, खंडोबा मंदिर आपण बघू शकता, लक्ष्मी नरसिंह मंदिर. हे आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. अजून एक दुसरं पण मंदिर आहे इथं. हा मेन मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं. बॅक साईडनं फुलांची खूप डेकोरेशन केलेलं आहे, आपण बघू शकता फुलांनी. बरेचसे मॅरिड कपल्स आलेले आहेत मंदिरामध्ये. महाराष्ट्रामध्ये एक पूर्ण प्रथाच आहे, लग्न झाल्यानंतर तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण जात असतो. इथं पण डाव्या साईडला अजून एक मंदिर आहे, आपण बघू शकता. लक्ष्मी नरसिंह मंदिर. लक्ष्मी नरसिंह मंदिर. इथलं दर्शन घेऊन बाजूला अजून एक मंदिर आहे दुसरं, श्री मल्हारी मार्तंड मंदिर. ते आजी बसलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिरात जे सर्वात प्रसिद्ध आहे ते चिंतामणी. तुम्ही ऐकलं असेल चिंतामणी. सुकुनावती जे आहे, इथे एक दगड आहे जो की डायरेक्शनला एक मॅग्नेटिक फोर्सेस सारखा एक तो मूव्ह होतो. जर तो डाव्या साईडला जर फिरला तर नकार आणि उजव्या साईडला जर तो मूव्ह झाला तर होकार. जेव्हा तुम्हाला जर काही तुमच्या मनात काही गोष्ट असेल, तुम्हाला इथं विचारायची असेल, तर तुम्ही त्याच्यावरती हात ठेवून तुम्ही मनामध्ये ती गोष्ट हे करू शकता. जर तो डाव्या साईडला मूव्ह झाला तर नाही, उजव्या साईडला जर मूव्ह झाला तर यस, आणि ती स्टेबल राहिला तर स्टेबल, असं याचा अर्थ आहे. हे एक पर्सन असतो, जो आपल्याला इथं 10 रुपये देऊन त्याच्यावरती हात ठेवण्यास मिळतो. तर काही 1-2 मिनटामध्येच तो दगड राईट किंवा लेफ्टला मूव्ह होतो किंवा स्थिर राहतो. तर
तर या पर्सननी इथे हात ठेवलेला आहे बघा. तर तुम्ही पण तुमचं मनातील काही गोष्ट आहे ती इथं तुम्ही हे चेक करू शकता. हा मंदिर परिसर आहे. जे महिला आहे त्या साष्टांग दंडवत करतायत मंदिरामध्ये, बघू शकतो. मी आता पूर्ण दर्शन घेऊन मंदिराच्या परत समोरच्या बाजूस येत आहे. परत डाव्या साईडला काही दुकानं आहेत जे आपण देवीच्या ज्या साड्या वगैरे असतात त्या तुम्हाला मिळतात तिथे. ज्या देवीला वस्त्र परिधान केलेले असतात ते वस्त्र परत इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. इथं दानपेटी आहे. इथं पण मातेचा एक फोटो लावलेला, इथनं पण लोक दर्शन घेतात बरेचसे. इथे एक वासुदेव उभे आहेत जे की महाराष्ट्रामध्ये अवेलेबल असतात. सकाळी सकाळी जे आपल्या घरी यायच्या अगोदर. तर गोंधळास पूजेसाठी स्थान आहे मंदिरात. हे जे आपण अगोदर जो बघत होतो, जो हलगीच्या तालावरती जे लोक डान्स करत होता, ते गोंधळ जो असतो तो त्यांचं चालू आहे पूजा. त्यांचा जो पण गोंधळ आहे किंवा जो पण नवस केलेला आहे ते सगळं पूर्ण फॅमिली डान्स करतायत बघा. कसल्या हलगीच्या तालावरती पूर्ण ताल धरलाय त्यांनी जोरात. तर हा एक्झिट, आता मी इथनं एक्झिट होतोय. डाव्या साईडला आल्यानंतर आपल्याला या स्टेप्स असतात, आपण इथनं एक्झिट होऊ शकतो. एक सिक्युरिटी अवेलेबल आहे. या गेटमधनं आपण बाहेर जातो. बाहेर जसं आपण बाहेर एंट्री करतो, परत आपल्याला एक मंदिर लागते बाहेर आल्यानंतर. या दरवाज्यातनं बाहेर आल्यानंतर आदिशक्ती मातंगी देवी मंदिर. या मंदिरात पण जायच्या वेळेस भाविक दर्शन करून जातात. तर मी आलोय आदिशक्ती मातंगी देवी मंदिरात. तर आपण बघू शकता हे आहे एक छोटंसं मंदिर. हा एक इथं दिवा लावलेला आहे. त्यानंतर हे मेन मंदिर आहे. नंतर आपण दर्शन झाल्यानंतर आपण डायरेक्ट बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे बरेचसे दुकान मिळतील. या दुकानामध्ये देवीच्या पूजेसाठी तुम्हाला पूर्ण साहित्य मिळेल, ज्यात माळा, कुंकू, हळदी, गंध, सर्व प्रकारचे जे देवीच्या पूजेसाठी आणि प्रसादाचे साहित्य किंवा देवीचे जे फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला इथे पूर्ण मिळतील. परत ज्या पण बँगल्स आहेत, बांगड्या असतात ज्या पण महिलांसाठी देवीला आल्यानंतर ज्या हिरव्या कलरच्या, हा प्रसाद आहे हळदी कुंकू. ह्या आहेत त्या हिरव्या बांगड्या ज्या की प्रत्येक जण विकत घेत असतो. तर असलं बाहेर आल्यानंतर तुम्हाला भरपूर शॉप्स मिळतील. तर तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला देवीची मूर्ती किंवा हळदी कुंकू आपण विकत घेऊ शकता. तर हा बाहेरचा परिसर आहे. जायच्या वेळेस पण हे शॉप्स आहेत. बॅग्स किंवा तुम्हाला काही शॉपिंग करायचे असेल तर आपण करू शकता. तर आपण आता बघूया तुळजापूरला जाण्यासाठी
कोणत्या कोणत्या सोयी उपलब्ध आहेत, तर आपण बाय बस तुळजापूरला जाऊ शकता, जे की तुळजापूर जे आहे ते संभाजीनगर, पुणे, हैदराबाद, सोलापूर वरनं खूप कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे. पूर्वीचं जे उस्मानाबाद आहे, धाराशिव, तर धाराशिवला एक रेल्वे स्टेशन पण आहे उस्मानाबाद. आपण रेल्वे स्टेशनवरनं पण तुळजापूर येथे पोहोचू शकता. तर हे आहे तुळजापूरचं मेन प्रवेशद्वार. आपण बघू शकता रात्रीच्या वेळेस कसली लाइटिंग्स लावलेली आहे, पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. आपण बघू शकता किती सुंदर दिसतंय रात्रीच्या वेळेस. तर हा बाहेरचा परिसर आहे, मेन गेट. त्यानंतर मी अगोदर जे सांगितलं आपल्याला राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार हे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.